चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवापुढे सर्वांचं स्वागत करतो आपल्या सेशन मध्ये। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रश्न आलेला आहे प्रयोगावरती। कशावर आलेला आहे रे? प्रयोग या घटकावरती प्रश्न आलेला आहे। प्रश्न काय म्हणतोय, आपल्याला याचं योग्य उत्तर द्यायचं आहे। पहिलं स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे, कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमेचे असते। हे या ठिकाणी काय आहे रे तुमचा 100% खरं आहे। बरोबर आहे। बघा, कर्मणी प्रयोगात क्रियापद सकर्मक असते, हे सुद्धा या ठिकाणी 100% खरं आहे। बर बघा, नंतरचं स्टेटमेंट आहे 3 नंबरचं, ती अभ्यास करते, हे भाव्य प्रयोगाचं उदाहरण आहे। आता सर ती अभ्यास करते याच्या जागी सर्वनाम आलेलं आहे, आपल्याला नाव टाकावं लागते। तीच्या जागी काय करू आपण? नाम टाकून नाम म्हणल्याच्या नंतर आपण राधा घेऊ। राधा अभ्यास करते। काय रे? राधा अभ्यास करते। आता या ठिकाणी बघा, वाक्य 100% करणारी राधा आहे, केलेलं काय आहे? अभ्यास आहे। वाक्य सकर्मक आहे। काय आहे? सकर्मक आहे। राधा अभ्यास करते, वाक्यातील कर्ता तुमची राधा आहे, वाक्यातील कर्म तुमचं अभ्यास आहे। मला सांगा, प्रयोग ठरवताना आपण पहिला रेफरन्स देतो कर्त्याला। कर्त्याला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय दिसला नाही, म्हणजे कर्ता तुमचा अप्रत्ययी आहे। आणि ज्या वेळेस कर्ता तुमचा अप्रत्ययी असतो त्यावेळेस 100% प्रयोग तुमचा कर्तरी प्रयोग असतो। वाक्य सकर्मक आहे म्हणून प्रयोग तुमचा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे। कोणता रे? सकर्मक कर्तरी प्रयोग आहे। हे भाव्य प्रयोगाचं उदाहरण नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी चुकले आहे। म्हणजे अ व ब काय पाहिजे? आपल्याला बरोबर पाहिजे आणि पर्याय तुमचा क चूक पाहिजे। असं पर्याय फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसून येते। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। बघा, आता थोडक्यामध्ये सांगायचं प्रयोगावरती, तर थोडक्यामध्ये तुम्हाला सांगून देतो। प्रयोगाचे मुख्य प्रकार आहेत 3। पहिला कर्तरी आहे, दुसरा तुमचा कर्मणी आहे आणि तिसरा आहे तुमचा भाव्य प्रयोग वाका। बघा, कर्तरी प्रयोग कर्त्यावर आधारलेला असतो, कर्मणी प्रयोग कर्मावर आधारलेला असते, भाव्य प्रयोग कर्त्यावर आधारलेला नसतो ना कर्मावर आधारलेला असतो, तर स्वतंत्र एकवचनी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी असतो। कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असतो, तर कर्मणी प्रयोगामध्ये कर्म तुमचं नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असते। ठीक आहे, ओके। आणि कर्ता तुमचा सप्रत्ययी असतो। भाव्य प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म दोन्हीच्या दोन्ही सप्रत्ययी असते किंवा विभक्तीचे प्रत्यय सुद्धा लागलेले असतात। हे आपल्याला या ठिकाणी निश्चित लक्षात ठेवणं गरजेचं आहे। एकदम जबरदस्त असा प्रश्न होता, आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे। असेच व्हिडिओ आणि असेच प्रश्न बघण्यासाठी, अचूक उत्तर बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत थँक्यू सो मच।